मराठा आरक्षणासाठीच्या शिंदेच्या निर्णयात मी अडथळा आणला असं शिंदेंनी सांगितलं तर राजीनामा देऊन संन्यास घेईन, देवेंद्र फडणवीसांची रोखठोक भूमिका. मराठ्यांविरोधात गेल्याचा फडणवीसांचा पश्चाताप, आम्ही फडणवीसांना विरोधक मानत नाही, त्यांनी सगळेसरांची अंमलबजावणी करावी, जरांगेंची फडणवीसांना विनंती. फडणवीसांच्या बोलण्यात तथ्य, मराठा आरक्षणाच्या कायद्यात फडणवीसांचा मोलाचा वाटा, विरोधकांकडून फडणवीसांवर खोटे आरोप, मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. भाजपचे आतापर्यंत 47 मोठे नेते मला भेटलेत, माझ्यावर ड्रोनद्वारे निगराणी, काहीही केलं तर 113 आमदार पाडणारच, जरांगेंचा सत्ताधाऱ्यांना इशारा. महायुतीत वादाची ठिणगी, कोकणात रामदास कदम आणि रवींद्र चव्हाणांमध्ये वाद पेटला, शिंदे गटाच्या महेंद्र थोरवे आणि सुनील तटकरेंमध्ये कलगीतुरा, तर पुण्यात भाजप आणि अजित पवार गट आमने सामने. युती धर्म पाळतोय, सांभाळून बोला नाहीतर तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही, रवींद्र चव्हाणांचा रामदास कदमांना इशारा, रामदास कदमांनी चव्हाणांच्या राजीनाम्याची मागणी केली. रवींद्र चव्हाण पागल झाले, सार्वजनिक बांधकाम खातं सांभाळण्याची त्यांची लायकी नाही, चव्हाणांकडून युती तोडण्याचे प्रयत्न, रामदास कदमांचं उत्तर. मोठ्या नेत्यांनी सांभाळून बोलावं, प्रत्येक वेळी भाजपला वेठीस धरणं योग्य नाही, फडणवीसांनी रामदास कदमांना खडेबोल सुनावले, शिंदेंसोबतही चर्चा करणार. दादांना दाखवलेल्या काळ्या झेंड्याबाबत फडणवीसांनी खुलासा करावा, मिटकरींची मागणी, तर मिटकरींनी आपली उंची पाहावी, जगदीश मुळीक मिटकरींविरोधात आक्रमक. महायुतीत नव्या वादाला तोंड, राष्ट्रवादी विश्वासघातकी पार्टी, त्यांचं हिंदुत्वही विश्वासघातकी, शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवेंची टीका. अशा लोकांच्या टीकांकडे लक्ष देत नाही, थोरवेंच्या प्रश्नावर अजितदादांचं उत्तर, तर थोरवे अदखलपात्र व्यक्ती म्हणत तटकरेंचा थोरवेंवर पलटवार. अणुशक्तीनगरमधील जनसन्मान यात्रेत अजितदादा आणि नवाब मलिक एकत्र, मलिकांकडून अजितदादांचं स्वागत, दोघांचा एकाच गाडीतून प्रवास. नवाब मलिकांना महायुतीत घेण्यास फडणवीसांचा नकार, मलिकांबाबत माझी भूमिका ठाम, फडणवीसांचं वक्तव्य. अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेत झिशान सिद्दीकी सहभागी, सिद्दीकींच्या राष्ट्रवादी प्रवेशाची केवळ औपचारिक घोषणा बाकी, तर काँग्रेस सिद्दीकींवर कारवाई करण्याची तयारी. आमचं घर फोडलं, पक्ष फोडला, चिन्ह नेलं आणि आता विकासासाठी गेल्याचं सांगतात. भुजबळ जेलमध्ये जाण्यापासून वाचण्यासाठी भाजपसोबत गेले, नाशकातून सुप्रिया सुळेंची टीका. पुणे आणि नाशकात मुसळधार पावसाची हजेरी, नाशकातील रस्त्यांना नदीचं स्वरूप, तर वाहतूक कोंडीमुळे पुणेकरांची तारांबळ, पुणे नगर मार्गावर 3 ते 4 किलोमीटर वाहनांच्या रांगा. खगोलप्रेमींसाठी आज सुपर ब्ल्यू मून पाहण्याची पर्वणी, रात्री 11:55 वाजता आकाशात चंद्राचं मनोहरी रूप दिसणार, या वर्षातला सर्वात मोठा आणि तेजस्वी चंद्र पाहता येणार.